Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. पंतप्रधान सांगतात की पेट्रोल कमी वापरा आणि स्वतः निघाल्यात तर दौऱ्यावर 7 दिवस काय 5 दिवस फक्त ते कुणी पाळायचं. आज जनता विचारच करत नाही. जनतेला सगळं असं हे करून टाकलं आहे, येडं बनवलं आहे साध्या सोप्या शब्दात. असं माझं मत आहे एकंदरीत. तुम्हाला आता देशसेवेचं एवढं जर हे आहे तर स्वतःपासून सुरुवात करा. आणि मग लोकांना कशा प्रत्येक वेटी जरता तुम्ही गाड्या चालू नका, हे चालू नका, ते चालू नका. मेट्रोनी प्रवास काय उन्हात मेट्रोनी प्रवास करणार माणूस फिरणार नाही कुठे. जवळ जायचं शॉर्ट डिस्टन्सला काय टॅक्सी आणि यांनी फिरणार. पण टॅक्स्या कमी करा ना तुम्ही, इतर टॅक्स्या कमी करा. बाहेरच्या ज्या आल्यात ना प्रत्येकाचे लायसन्स चेक करा, परमिट चेक करा आणि टॅक्स्या बंद करा ना. पंतप्रधानांनी देशसेवा केली पाहिजे. ते जेव्हा दौऱ्याला जातात त्यांच्या पाठीमागे किती कार असतात, 15-20 कार असतात. मग ते डिझेलला जातात. तुम्ही स्वतः काटकसर करा, मग लोकांना शिकवा कसं करायचं. पण तुम्ही सार्वजनिक पब्लिक प्रवास करा हे योग्य नाही होणार. कारण आत्ताच एवढा लोड आहे, आत्ताच एवढं भयंकर परिस्थिती आहे, त्याच्यात अजून वाढलं तर कसं होणार. तेवढे तुम्हाला सोय करावी लागेल ना. हे जे चाललं आहे ना, ज्यावेळेस भाजपा सरकार आलं आहे लोकांना त्रासच आहे, बाकी काही नाही आहे. हे बोलतात ना की आम्ही प्रगती करतो आहे, प्रगती काही नाही, अधोगतीकडे चाललं आहे सगळं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 तासात 2दा देशाला आवाहन केलेलं आहे, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. तसंच हैदराबादमधल्या आवाहनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षामध्ये सोनं खरेदी करू नका असं सुद्धा आवाहन केलेलं आहे. इंधन बचतीच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनानंतर देशभरामध्ये गोंधळाचं वातावरण होतं. त्यानंतर केंद्र सरकारकडनं माहितीसुद्धा देण्यात आली, ते म्हणजे की 60 दिवस पुरेल इतका नॅचरल गॅस आणि कच्चं तेल हे देशामध्ये उपलब्ध आहे आणि 45 दिवस पुरेल इतका तेलाचा साठा सध्या आपल्याकडे, LPGचा साठा सध्या आपल्याकडे आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं घाबरून जाण्याचं कारण नाही. तसंच परकीय गंगाजळीसुद्धा आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं संकट हे सध्या देशावर नाही. इंधन बचतीच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की इंधन बचतीच्या संदर्भामध्ये हा संदेश आहे असं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. पण याच सगळ्याबद्दल म्हणजे जसं की पेट्रोल डिझेल कमी वापरून प्रवास करू नका, वर्क फ्रॉम होम करा, यामुळे आत्ता सुट्ट्यांच्या दिवसामध्ये लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनाच्या संदर्भामध्ये पेट्रोल डिझेलच्या बद्दलची चिंता ही नागरिकांना वाटते आहे का? कारण याच्या आधी LPG गॅसबद्दलची चिंता वाटते. रांगाच्या रांगा आपण पाहिल्या होत्या, पण आता पेट्रोल पंपावर येणारे जे लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि काही सर्वसामान्य नागरिकांशी बोलणार आहोत की खरोखर त्यांना पेट्रोल डिझेलच्या बद्दलची चिंता वाटते का? त्यांना असं वाटतंय का की देशावर काही मोठं संकट आहे? त्यामुळे आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. कॉन्वॉय बंद केला पाहिजे आणि ज्यांना सिक्युरिटी आणि एवढी मिळते ना ते बंद करा पहिला, त्याशिवाय का होणार नाही आहे. त्यांना बोलायला काय फरक पडतो आहे. 1 मिनिट उतर ना पिंकी. त्यांनी त्यांचं कॉन्वॉय पहिलं बंद करावं आणि लोकांना एवढं आव्हान करण्यापेक्षा ना हे शॉर्ट टर्म मारतात ना, फ्लाईटनी जाणं हे ते सगळं खर्चावर त्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्याला सांगितलं ना पाहिजे की तुम्ही खर्च कमी करा म्हणून. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की म्हणजे पंतप्रधानांचे परदेश दौरे कमी झाले पाहिजेत आणि फक्त सर्वसामान्यांना सरी हे इथून गावी जायला पण ना फ्लाईट लागतात. कशासाठी पाहिजे ते? कशाला खर्च वाढवतात हे? लोकांच्या खिशातनं काढायला कशाला पाहिजे पैसे सांगा ना मला. त्यांनी हे सगळे त्यांनी पहिला खर्च कमी करा ना. त्यांचा कॉन्वे, इतर प्रवास असतात त्यांचे बिनकामाचे, आणखीन कुठे कुठे परदेशात हे लोक जातात शिक्षणासाठी, हे कमी करा ना. इथे पण भरपूर शिक्षण घेता येतं. पण लोकांच्या काय समस्या त्या बघा ना पहिला. त्यांना ते पडलेलं नाही आहे. इंधनाच्या बद्दलचं जे काही अरेंजमेंट आहे ते करणं चुकलं आहे म्हणून आता त्यांना असं करावं लागतं निवडणुकांनंतर 5 राज्यातल्या. ते पहिल्यापासूनच चुकत आलं असं माझं मत आहे एकंदरीत. कारण कोविडच्या काळात पण त्यांनी बरंच लोकांना हे केलेलं आहे, हे घ्या ते घ्या इंजेक्शन, त्याची गरज पण नव्हती अनिश्चित. आणि आता इंधनाचं बोलतात ना, मग ह्यांना माहिती होतं वॉर चालू, त्याच्या अगोदर यांना प्रोव्हिजन करता आलं नाही. प्रोव्हिजन करायला पाहिजे होतं ना, त्यांनी प्रोव्हिजन केलेलंच नाही आहे. आणि मग लोकांना कशा प्रत्येक वेटी जरता तुम्ही गाड्या चालू नका, हे चालू नका, ते चालू नका. मेट्रोनी प्रवास काय उन्हात मेट्रोनी प्रवास करणार माणूस फिरणार नाही कुठे. जवळ जायचं शॉर्ट डिस्टन्सला काय टॅक्सी आणि यांनी फिरणार. पण टॅक्स्या कमी करा ना तुम्ही, इतर टॅक्स्या कमी करा. बाहेरच्या ज्या आल्यात ना प्रत्येकाचे लायसन्स चेक करा, परमिट चेक करा आणि टॅक्स्या बंद करा ना. अनेसरी मुंबईत एवढ्या टॅक्स्या चालतात ज्याचे परमिट नाही आहेत, लायसन्स नाही आहेत. एका ह्याच्यावर परमिटवर 5-5, 6-6 टॅक्स्या चालतात. ते बघा ना जरा, ते बघवत नाहीत ना. हे जे चाललं आहे ना, ज्यावेळेस भाजपा सरकार आलं आहे लोकांना त्रासच आहे, बाकी काही नाही आहे. हे बोलतात ना की आम्ही
प्रगती करतो आहे, प्रगती काही नाही, अधोगतीकडे चाललं आहे सगळं. पण पंतप्रधानांनी असं म्हटलेलं ही एक प्रकारची देशसेवा आहे म्हणून, मग तुम्ही देशसेवा म्हणून याच्याकडे कसली देशसेवा करायची होती तेव्हा केली नाही आहे. कोविडच्या काळात लोकांना काय मिळत नव्हतं ते कधी बघितलं नाही, लोकांच्या नोकऱ्या गेल्या ते बघितलं नाही, लोक बेकार झाले ते बघितलं नाही, त्यांना आता देशसेवा सुटली. हे सरकार ना एकदम फालतू सरकार आहे, तर त्यांना दोष देण्यात काय अर्थ पण नाही आहे. आपण मूर्ख, आपण निवडून देतो, आपण आपल्या पायावर धोंडा मारतो, नंतर रडण्याचा अर्थ नाही. आणि अंधभक्त आहेच सगळ्यांचं वाहवा करणारे, त्यांना पण ते कळायला पाहिजे ना आपण काय करतो काय नाही. ते नाही केलं तरी चालू शकतं, असं काय म्हणजे त्याच्याविना काय अडत नाही. त्याच्यामुळं आपली म्हणजे डॉलरसुद्धा वाचतील, आपले डॉलर बाहेर जाणार नाहीत. डॉलर तर पाहिजेतच आपल्याला सेविंगला. पण मग म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने आवाहन केलेलं आहे नागरिकांना, तर मग लोकप्रतिनिधींनी याची काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? लोकप्रतिनिधी नाही, सामान्य लोकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. आता समजा की आता सामान्य काय टू व्हीलरच चालवतो, जे फोर व्हीलर चालवणार आहे ते सिंगल एकच माणूस गाडी घेऊन ऑफिसला जातो, त्याच्याऐवजी त्या गाडीमध्ये कमीत कमी ते ॲटलिस्ट 4 माणसं तरी पाहिजेत. पंतप्रधानांनी केलं आहे त्यावरती मी एकच गोष्ट केली, कुठचाही पंतप्रधान कोणी असो, कुठच्याही पक्षाचे असो, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तर बेसिक स्टेप हाच घेतला आहे, हे देशवासियांना समजायचं आहे. यावेळेला पक्ष हे सगळं करणं, वर्ल्ड वाईड रेट्स वाढले आहेत आणि स्टील आपण तरी वी आर स्टील जे काय असेल इलेक्शन कॉस्ट काय असेल तर आपलं अजून इकडे नाही वाढलं आहे. ओव्हरऑल क्रायसिस पूर्ण वर्ल्ड वॉर, इट इज वर्ल्ड वॉर. तर सगळ्या देशात प्रॉब्लेम चालला आहे, आपल्या पण देशात त्याची असर होणारच आहे. तर इट इज बेटर की अजून लेट झाली आहे, बट वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. तर मोदींचं असं बोलणं आहे हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर व्हॉट? फॉर क्रायसिस होऊ नये म्हणून. तर त्याच्यासाठी आपल्या घरी पण कधी काय काइंड ऑफ crisis you are talking about, like do you feel that there is a crisis of a natural gas, crisis of oil? येस एक्झॅक्टली. आपलं सगळं ऑइल बाहेरून येतं, जसं त्यांनी सांगितलं आहे एव्हरीथिंग इज इम्पोर्टेड. जर बाहेरच्या देशांमध्ये प्रॉब्लेम असेल, जर ते आलं नाही तर आपल्याला प्रॉब्लेम होणारच आहे. कोविडमध्ये पण आपण बघितलेलं की जेव्हा सगळ्या देशांमध्ये प्रॉब्लेम होता, आपल्याकडे पण प्रॉब्लेम होता, तर सगळं बंद होतं. तर इफ इट इज क्लोज्ड देर विल बी प्रॉब्लेम. तर इट इज नॉट दॅट की गव्हर्नमेंट का काही करू शकतं. तर तेव्हा आपल्याला ॲज अ ह्युमन बीन, ॲज अ पर्सन वी हॅव टू टेक केअर. ॲक्च्युली बिफोर एनी पॉलिटिकल पार्टी और म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, एव्हरीवन इज अ ह्युमन बीन. त्यांनी जग जाहीर केलं आहे सगळ्यांसाठी. इट इज नॉट फॉर स्पेसिफिक कास्ट. इफ यू आर अ TV रिपोर्टर और यू आर अ न्यूज चॅनल, यू आर अ ह्युमन बीन फर्स्ट. सो इट अप्लाइज टू यू ऑल्सो, इट अप्लाइज टू मी ऑल्सो, इट अप्लाइज टू गव्हर्नमेंट एम्प्लॉई ऑल्सो. तुम्हाला वाटतं का की लोकप्रतिनिधी त्यांचा कॉन्वॉय कमी करतील, परदेश दौरे कमी केले जातील, इलेक्शनवर होणारा जो खर्च आहे तो कमी केला जाईल लाँग टर्मसाठी? केलंच पाहिजे, ते करतील असं नाही. इट हॅज टू बी डन. जर आपल्याला ह्या क्रायसिसमध्ये जायचं नाही आहे, वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. तर हे केलंच पाहिजे, त्याचं ऑप्शनच नाही आहे दुसरं. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं, पंतप्रधानांचं हे आवाहन योग्य आहे का? सर्वसामान्यांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करायला हवा का? परदेश दौरे कमी करायला हवे का? की फक्त सर्वसामान्यांवर लादली जाणारी ही गोष्ट आहे? नाही, हे पंतप्रधानांनी जे बोललं आहे ते तसं चुकीचं आहे. एकाच बाजूने बोलल्यासारखं. सर्वसामान्यांसाठी नियम आहे, मग बाकीच्यांनी त्यांनी स्वतःचे दौरे कमी करावेत ना. स्वतःचे दौरे कमी करावेत. त्यांनी मंत्र्यांच्या ज्या पेन्शनी वगैरे आहेत त्या बंद कराव्यात. बरेचसे असे वायफळ खर्च आहेत जे ते लोक करतात, ते पहिले कमी करतं, खूप फरक पडेल. सामान्य माणसाला तर कसं आता ट्रेनमध्ये सार्वजनिक याच्यामध्ये काय हालत आहे आत्ताच कसं कळतं काय आहे ते, आणि त्याच्यानंतर अजून लोड वाढेल. कसं होणार ते? आधीच लोकांचा जीव धोक्यात घालून ते लोक प्रवास करतात, नोकरी धंद्याला जातात. त्याच्यानंतर आता ह्या एवढ्या गरमी आहे, या गरमीमध्ये कसं शक्य होणार ते? त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं की सोनं खरेदी करू नका 1 वर्ष. 1 वर्ष खरेदी करू, सोनारांची काय हालत होईल? त्यांचा पण धंदा आहे आणि आता लग्नकार्य आहे, तर थोडं तरी सोनं मिडल क्लास माणसाला थोडं तरी सोनं खरेदी करावंच लागतं. तुम्ही एकदमच म्हटलात तर सोनं खरेदी करू तर सोनारांच्या पोटावर पाय येणार, त्यांनी काय करायचं? तर सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. बघायला गेलं तर आता इंधन ठीक आहे, इंधन तुम्ही जिथे जरूरत आहे चालत जायचं तिथे ठीक आहे, ते एक योग्य आहे की बाबा तुम्हाला जिथे चालत जायचं डिस्टन्स आहे तुम्ही चालत जा, कमीत कमीत वापरा, हे बरोबर आहे. की एका घरात 4-4 गाड्या तर चौघांनी 4 गाड्या नेऊ नका, एका गाडीमध्ये जाऊ शकता, हे इथपर्यंत योग्य आहे. पण तुम्ही सार्वजनिक पब्लिक प्रवास करा, हे योग्य नाही होणार. कारण आत्ताच एवढा लोड आहे, आत्ताच एवढं भयंकर परिस्थिती आहे, त्याच्यात अजून वाढलं तर कसं होणार? तेवढं तुम्हाला सोय करावी लागेल ना. पण पंतप्रधानांचं असं म्हणणं आहे की ही देशसेवा आहे. मग आता देशसेवा ही का
करावी लागते आहे याच्याबद्दलचा विचार सांगा, किंवा का संसदेमध्ये तसंही आता आपल्याला स्पेशल अधिवेशन केव्हाही घेतलं जातं असं राज ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे घ्या संसद आणि सांगून द्या असं म्हणतायत. तर तुम्हाला ते योग्य वाटतंय का? सांगायला हवं की नेमकं का असं आवाहन करण्यात येते? तुम्हाला आता देशसेवेचं एवढं जर हे आहे तर स्वतःपासून सुरुवात करा. आम्ही देशसेवेसाठी सामान्य माणूस कायमचे तत्पर आहोत. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःच्या मंत्र्यांना आवरा, स्वतःच्या सगळ्या ह्या लोकांना आवर घाला, आपोआप देशसेवा घडेल. तुमची ही जी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम वगैरे जे काय चाललं आहे ते टक्केवारी आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणा. खूप पैसा वाचेल, खूप वेळ वाचेल. नाही, नरेंद्र मोदींनी हे केलं आहे ते भरपूर म्हणजे जरा विचार करण्यासारखं आहे. कारण काय माहिती आता ते सोनं त्यांनी सांगितलं आहे की हे करू नका. त्यामध्ये जे कामगार आहेत, जे सोनार लोकांकडे जे बनवणारे हे कारागीर आहेत, ते कारागीर लोक तरी मिनिमम 1 करोड लोक आहेत. ते लोक बेकार होणार. मग त्यांचं काय उदरनिर्वाह किंवा काय म्हणजे जे आउटलाईनला जाणार किंवा काय होणार. पण यांचे दौरे असतात, त्या दौऱ्यामध्ये ते कॅनवाय असतो तो कमी करा, म्हणजे दौरे कमी करा तुम्ही किंवा काय. तुम्ही लोकांना सांगताय ना इंधन वाचवा, हे करा ते स्वतःपासून सुरुवात करा पहिली. म्हणजे कसं तुमचे मंत्रिमंडळ आहे, हे आहे ते संसद, जे राज ठाकरेंनी सांगितलं आहे ते बरोबर आहे की संसदेमध्ये तुम्ही मांडा की बाबा पब्लिकचं हे करायचं आहे किंवा काय. डायरेक्ट सामान्य माणसावर बोजा हे पडतो ना सगळा. आता लग्न सराई असते, सामान्य माणूस काय करणार, मंगळसूत्र तर बनवावंच लागणार किंवा म्हणजे थोडं तरी काही करावं लागणार, सोनं बनवा हे करावं लागेल ते. तर ते हे होणार ना सर्व असं, आणि हे केल्यामुळे सगळा प्रॉब्लेमच आहे तो सर्व. आधी जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा कुठल्याही पद्धतीनं काय आपण म्हणूयात की मॅनेजमेंट केलं गेलं नाही, तरतूद केली गेली नाही, व्यवस्थापन केलं नाही, म्हणून आत्ता ही वेळ आली आहे असं वाटतं का, की तुम्हाला याच्यामध्ये काही राजकीय डाव आहे असं वाटतं? आता राजकीय डाव वगैरे काय माहिती नाही, पण त्यांनी खरं म्हणजे प्रिकॉशन पहिलीच घेतली पाहिजे होतं. त्यांना माहीत होतं हे वार होणार आहे, हे आहे ते, तर त्याच्यामध्ये काही नुकसान होणार आपला. समजा इंधन कमी पडणार आहे किंवा गोल्ड कमी हे होणार. गोल्ड तर आपल्याकडे हे होत नाही, ते बाहेरूनच येतं. तर त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी पहिलंच नियंत्रण करायला पाहिजे होतं, तर त्यांनी ते केलं नाही आहे काय. पंतप्रधानांनी देशसेवा केली पाहिजे. ते जेव्हा दौऱ्याला जातात त्यांच्या पाठीमागे किती कार असतात, 15-20 कार असतात. मग ते डिझेलने जातात. तुम्ही स्वतः काटकसर करा, मग लोकांना शिकवा कसं करायचं ते. स्वतः उडवता कपडे बघा पंतप्रधानचे कसे असतात. पंतप्रधान स्वतःपासून सुरुवात करायची. 50% बरोबर आहे, 50% चुकीचं आहे. हे सोनारांना सोनं घालू नका बोला, हे चुकीचं आहे. साधा कारिगर तो काय करणार बिचारा. कामं लोकांनी बंद केलं आणि बंद तर होणारच नाही. एक लग्न झाल्यानंतर वडील आपल्या मुलीला एक मंगळसूत्र तरी करेल. ते नवऱ्याकडचे माणसं काय बोलतील, असंच पाठवलं आहे ते तर करायलाच पाहिजे ना. हे असं काय म्हणजे 50% बरोबर आहे, 50% चुकीचं आहे. तुम्ही सोन्याचं 50% चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं, मग 50% बरोबर आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर ते 50% काय बरोबर आहे आणि का बरोबर आहे? 50% म्हणजे फालतू म्हणजे घाणेरडा खर्च करू नये कोणी. आता हे पण कुठे चालत जाणं, टॅक्सीने जाणं, डिझेल वाचवायचं हे काम, म्हणजे बाईकने आता समजा इथून मार्केटला जायचं आहे समजा तर चालत जावा, डिझेल वाचवा. ह्या वॉरनी डिझेल येणं, पेट्रोल येणं फार त्रासाचं झालं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं बस, आणि काही नाही सांगितलं. हे एकदा होमोजचं चालू झालं नीट म्हणजे काय अडचणी येणार नाही. बस हे सगळं होमोजचं आहे. आणि बोला आता हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे. राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे की नेमकं कारण सांगा. सरकारनं योग्य पद्धतीनं या सगळ्या गोष्टी समोर ठेवल्या पाहिजेत नागरिकांच्या, न की नुसतं आवाहन केलं पाहिजे. नाही, समोर ठेवलं पाहिजे. नुसतं आवाहन करून लोकांनी ऐकलं तर पाहिजे. काही जण विरोधी पक्ष ह्याच्यावरती विरोधच करणार जे काय असेल ते, पण त्याच्यात आम्ही पण त्याचं डिसिजन घेतलं पाहिजे ना. त्यांनी काय मी सांगितलं ना 50-50 आहे, 550 ठीक आहे, 50 चुकीचं आहे. इंधन बचत करायला सांगितलं आहे हे माहिती आहे आम्हाला, तो निर्णय चांगला आहे. पण कसं आहे कशासाठी आहे ते अजून कोणालाच माहिती नाही आहे. युद्धासाठी आहे की फ्युचरसाठी आहे तर एक्झॅक्ट कारण कळलं तर आपण त्याच्यावरती काहीतरी निदान आणू शकतो ना. बाकी त्याचं काय बघा, इंधन वाचवणं आजच्या घडीला शक्य नाही आहे. कारण गाड्या एवढ्या आहेत, इंधन एवढं जाते आहे, त्यामुळे ते तुम्ही किती वाचवून पण कशासाठी वाचवा लोकांना कळलं तर लोक त्यावरती ऑब्झर्व करतील ना. तुम्ही सांगणार आणि जसं कोण ऐकणारच नाहीत लोक. आजकाल तो प्रत्येक गाड्या घेऊन फिरणारच आहे, किती वाचवणार आहे ते. पण देशसेवा म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. तर वाटतं तुम्हाला देशसेवा म्हणून लोक असा विचार करतील अशा प्लॅटफॉर्मवरनं जे आवाहन केलं जातं? मला नाही वाटत. कारण लोक बघा ज्यांना जायचं आहे गाडी तर गाडीनेच जाणार, कारण तिकडे तर इंधन वापरलं जाणारच आहे.
कारण कोणी आता तुम्हाला जरी कुठे जायचं झालं तुम्ही दुसऱ्याच्या गाडीवर जाणार, तुम्ही तुमच्याच गाडीवरून जाणार. तुम्ही थोडी बोलणार की मला जाऊ दे डिझेल वाचवायचं आहे, मला दुसऱ्याच्या गाडीनं जायचं नाही, जाणार तुम्ही. ते वाचणार नाही आहे. फक्त एक जेन्युइन कारण असेल तर लोक त्याला कॉपरेट करतील आणि लोकांनी केलंही आहे कॉपरेट प्रत्येक वेळेला. कोरोनामध्येही केलं आहे, प्रत्येक गोष्टीला केलेलं आहे कॉपरेट, नाही असं नाही. पण त्याला कारण असेल तर काहीतरी लोक करू शकतात ना. आणि जसे निर्बंध सगळ्यांवरती आहे तसे त्यांच्यावर पण झाले पाहिजे. असं नाही की फक्त देशाच्या नागरिकांसाठी ते सगळे निर्बंध आहेत. जसं गव्हर्नमेंट पण खूप साऱ्या गाड्या घेऊन फिरतात वगैरे, त्यांच्यावरती पण जे फॅसिलिटीज आहेत त्या पण कमी केल्या पाहिजे. फक्त नागरिकांवर टाकून फायदा नाही आहे या गोष्टीचा. म्हणजे निर्णय घेतले ते योग्य आहे, ॲक्च्युअली बघायला तर योग्यच आहे, असं नाही. पण त्यांच्या लेवलला त्यांनी सगळीकडे ते जसं नोटबंदी केली, सगळ्या राज्यामध्ये सांगितलं गेलं नोटबंदीचं, हे अजून पण एवढं सोशलाइज झालं नाही आहे. पेपरमध्ये पण त्यांनी केलं आहे वगैरे, पण त्याच्यावरती अजून योग्य निर्णय दिला नाही त्यांनी की हां बाबा हे योग्य आहे वगैरे. असं माझ्यामध्ये एवढंच वाटतं. कारण कळलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना हे का आवाहन केलं जातं आहे की हे लादलं जाते असं तुम्हाला वाटतं? लादलं जातं, ऑफकोर्स लादलं जातं. अजून काय नाही, पहिल्यापासून लादलंच गेलेलं आहे, आताही लादलंच जात आहे. पण जर ॲज अ CM जे बोलतात आहे तर कुठेतरी त्यांना माहिती असेल की ह्याचे पुढे फ्युचरमध्ये काही जे दुष्परिणाम असतील. आपल्याला पण ह्याच्यामध्ये येतो काय, त्यांनी आता जे वॉर चालू आहे ते वॉर अजून संपलेले नाही आहे. आता पण ते कोल्ड वॉर चालू आहे त्यांच्यामध्ये, आता पण ते संपलेलं नाही आहे. आता पण आपल्याला कुठल्या हाय लेवलच्या गोष्टी आहेत ना, तर हाय लेवललाच माहिती असतात, ते आपल्या सगळ्या सामान्य जनतेला माहिती नसते. त्यामुळे ते जे निर्णय घेतात ते तो पुढचा विचार करून घेत असतात. पण ते आपल्याला कळलं तर आपण पुढे जाऊन काहीतरी आपण पण त्याला सपोर्ट करू शकतो ना सरकारला. लोक सरकार सपोर्ट करायलाच बसलेली आहेत, नाही असं नाही. प्रधान सांगतात की पेट्रोल कमी वापरा आणि स्वतः निघाल्यात तर दौऱ्यावर 7 दिवस काय 5 दिवस, मग ते कुणी पाळायचं? हा जनता विचारच करत नाही. जनतेला सगळं असं हे करून टाकलं आहे, येडं बनवलं आहे साध्या सोप्या शब्दात. त्यामुळं काही ह्याला हे नाही आहे. का जनतेला आणि कोण येडं बनवतंय जनतेला असं सरकार तुम्हाला बनवतं येडं, सरकार बनवतं येडं. वाटतं? पण का सरकारला जनतेला येडं बनवावं लागेल की ज्या जनतेसाठी सरकार काम करतंय? काय काम केलं तुम्ही सांगा, काय काम केलं जनतेसाठी? काय काम केलं? ते तर म्हणतात की आम्ही विकास केला, आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यासाठी हे काम केलं आहे आणि हे तुम्ही हे खोटं बोलता. हे तुम्ही सिद्ध करून द्या ना, मीडिया आहे ना, तुम्ही सिद्ध करून द्या की हे काम तुमचं आहे, आमचं काम नाही आहे, हे तुमचं काम आहे. तुम्ही जनजागृती करायला पाहिजे. पण जे आपण मतदान करतो तेव्हा आपण विचार करतो, मतदान पोचतं हे कोणाला माहिती आहे? मतदान त्या व्यक्तीला पोचतं हे तुम्हाला माहिती आहे काय? तुम्हाला खात्री आहे का? तुम्हाला खात्री आहे त्याची? माध्यमं म्हणून जेवढं आम्ही बघू शकतो तेवढं आम्ही तुमच्या एवढंच बघू शकतो. पण जनता म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कसं आहे की काही लोकांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं EVMवर कुठलाही घोटाळा घोळ काही नाही आहे. जिथं विरोधी पक्षांचं सरकार येतं तिथलं EVM बरोबर आणि जिथं भाजपचं सरकार येतं तिथलं EVM चुकीचं असा आरोप केला जातो किंवा असे आरोप राजकीय आरोप होतात. हेच मीडियाचं काम आहे. ती चांगली बाजू आहे ती सुद्धा खोटी करून मीडिया दाखवते. नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्हाला उत्तर देतो. जनता म्हणून नाही मीडिया दाखवते हे तुम्ही ब्लेम करताय, हा आरोप करताय. नाही, मी तुम्हाला विचारते की सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की सरकारकडनं आपली फसवणूक होते? हे बघा, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे, फसवणूक होते तर ते काय करणार आहे? लोक तुमच्याकडनं आहे, माझ्याकडनं आहे. बरोबर आहे, उत्तर नाही. पण मग समजून घ्यायचं की जर सामान्य माणसाला पण मग म्हणजे असं नाही वाटत का तुम्हाला की आपण हे व्यक्त नाही झालो तर कधीच पुढे नेणार? कोणी बोलत नाही तिथं आपण एक बोललं पाहिजे. सुद्धा काय फरक पडणार नाही, हे एवढं नाही, काही फरक पडणार नाही. म्हणजे व्यक्त झाल्यावर पण काही फरक पडत नाही. निगरकट्ट सरकार आहे. आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं जे आवाहन आहे ते आवाहन त्यांनी केलं, इंधन बचत करा. हा एक चांगला निर्णय आहे, पण तो निर्णय किंवा ती जी इंधन बचतीसाठीची हाक पंतप्रधानांकडनं देण्यात आलेली आहे ती नेमकी का देण्यात आलेली आहे ही कारणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत किंवा ती सर्वसामान्यांना कळली पाहिजेत, जेणेकरून सर्वसामान्यांना जर का या मोहिमेत सहभागी व्हायचं असेल किंवा त्यांना जर एखादी गोष्ट करण्याचं आवाहन केलेलं असेल तर ते का करताहेत याचं उत्तर त्यांच्याकडे असावं. अनेकांचं तर असं म्हणणं आहे ते म्हणजे की ही निव्वळ फसवणूक आहे, जी तयारी इस्रायल अमेरिका युद्धाच्या वेळेस केली गेलेली नाही आहे, त्यासाठी आत्ता अशा पद्धतीनं इंधन बचतीचं आवाहन केलं जात आहे. आणि आणखीन काही लोकांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की सोन्याच्या खरेदीच्या संदर्भामध्ये जे बंधन घालण्यात आलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. याच्याने अनेक कारागीर जे आहेत ते बेरोजगार होऊन जातील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलेलं आहे, जे त्यांना वाटतंय की लोकांनी करायला हवं, तर ते फक्त लोकांनी न करता लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याचं पालन केलं पाहिजे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा आपले परदेश दौरे
दौरे कमी केले पाहिजेत, बंद केले पाहिजेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन आशिष धामापूरकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.